बिग बॉस मराठी सीझन 6 ओपनिंग वोटिंग ट्रेंड फिनाले वीक ओपनिंग वोटिंग ट्रेंड फिनाले वीक स्टार्ट झालेला आहे आणि आता मला वाटतं 4च दिवस बाकी फिनालेला. तर यार 3-4 दिवस मला वाटतं संडेपर्यंत वोटिंग लाईन ओपन असेल. धडाधड वोट्स करा आपल्या फेवरेटला. तन्वी, विशाल, अनुश्री, दीपाली, राकेश, जो पण तुमचा फेवरेट असेल तो. तर ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये आपण नंबर 5 पासून नेहमीप्रमाणे जाऊया. तर नंबर 5ला आहे दीपाली सय्यद. हो, दीपाली सय्यद नंबर 5ला आहे. आणि मला वाटतं ही फिनालेला पण आहे ना, ज्यावेळेस फिनाले राहील तेव्हा पण सर्वात आधी हीच बाहेर येईल नंबर 5वर असं मला वाटतं दीपाली ताई. कारण हे सगळे वरचे सगळे स्ट्रॉंग आहे. हे चौघं टॉप 4 असतील हे प्रेडिक्शन मला वाटतं 30व्या एपिसोडमध्ये दिलं होतं की हे चौघं टॉप 4 असतील. आणि 5व्या नंबरला मी सांगते, मी रुचिताचं नाव घेतलं होतं कारण तेव्हाही दीपालीचा गेम दिसत नव्हता, आताही दीपालीचा गेम दिसत नाही. तर माझ्यासाठी नंबर 5वर तेव्हा रुचिता होती मे बी. येस. तर या सगळ्या गोष्टी होत्या. पण जेव्हा रुचिता एविट झाली तर मला असं वाटलं की कदाचित हे संकेतला टॉप 5मध्ये घेऊन जाणार, पण ते पण तसं झालं नाही. तर दीपालीला नेलं त्यांनी. ठीक आहे, आता काय करणार, सीझन संपला आहे. आता कोणत्याही गोष्टी प्रेडिक्ट करून कोणत्याही गोष्टीचं म्हणजे कोणाचा गेम कसा आहे ते सांगून आता आपण सगळ्यांनी बघितलं यार कोणाचा गेम किती स्ट्रॉंग आहे, कोणाचा किती वीक आहे, कोण डिझर्विंग होतं, कोण अनडिझर्विंग होतं, कोण अनफेअर, कोणाचं अनफेअर एविक्शन झालं, सगळ्या गोष्टी बोलून झाल्या आपल्या. आता आपण 3-4 दिवस राहिले. चला आता मी सांगून देते तुम्हाला की वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 5वर दीपाली आहे, तर नंबर 4वर आहे अनुश्री माने. हो, अनुश्री मानेला जबरदस्त सपोर्ट मिळतो. मी सांगते अनुश्री माने वरती जाऊ शकते नंबर 3वर. नंबर 3च्या स्पॉटवर लवकरच जाईल कारण सगळे इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेला जबरदस्त सपोर्ट करताना दिसत आहे. DP दादानी, किरण मानेनी तिला सपोर्ट दर्शवला आहे अनुश्री मानेला आणि सगळे इन्फ्लुएन्सर जे आहे तिला वोट्स करत आहे. तर नंबर 4वर अनुश्री माने. तर नंबर 3वर आहे राकेश बापट. येस, पण मी हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे, रात्रीपर्यंत पूर्ण चित्र बदलणार आहे. रात्री मी बघेल रिव्ह्यूच्या दरम्यान सांगेल तुम्हाला की काय आता सध्याचं वोटिंग ट्रेंड रात्री सांगेल मी आता डायरेक्ट. पण मी आत्ता सकाळचं ओपनिंग सांगून देते. कसं आहे, अजून लोक इतके ॲक्टिव्ह नाही आले वोटिंग करायला त्यांच्या फेवरेट्सला, तसे देत आहे. पण फिनालेपर्यंत गोष्टी बऱ्याच बदलतील. मी सांगते हे सगळं नंबर्स आहे ना सगळे चेंज होतील नंतर. आणि टॉप 2मध्ये आपण कोणालाही ठेवलं वोटिंग ट्रेंडमध्ये कोणी असलं तर त्यांनीच ट्रॉफी जिंकणार आहे मला असं दिसतं एकंदरीत. मग नंबर 1वर विशाल असो किंवा अनुश्री असो, तन्वीलाच ट्रॉफी मिळणार आहे मेकर्सकडून. ठीक आहे. नंबर 4वर अनुश्री, नंबर 3वर राकेश बापटे. राकेश बापटने काल स्वतः कबूल केलं की माझा गेम इतका काही स्ट्रॉंग नव्हता आणि नंतर तो म्हणला, काल पहिल्यांदा बोलला का बाई मला पण ट्रॉफी जिंकायची. काल पहिल्यांदा राकेश बापटच्या तोंडून हे ऐकण्यात आलं जेव्हा तो म्हणजे टॉप 5मध्ये आला तेव्हा, सगळ्यात महत्त्वाचं तर ठीक आहे. नंबर 3वर राकेश बापट. तर नंबर 2वर शॉकिंग तन्वी कोलते. येस, तन्वी कोलतेनी काल जी बोलून रेवा जाताना जे बोलून ती घाण केली आहे त्याच्यामुळे यार लोक खूप चिडले तिच्यावर. पण मला वाटतं तन्वी कोलतेला पण जबरदस्त नंबर 2ची वोटिंग होती आहे आणि तन्वी कोलतेला जबरदस्त वोटिंग होत आहे, लक्षात ठेवा. आणि तन्वी कोलते काल रेवाला जाताना जे बोलली, अरे तू रेवा चालली ना, मग तू तिच्याशी बोल. तर तिला एक कविता ऐकवली. मला असं वाटतं तिला पहिलेच माहिती होतं रेवा जाणार आहे आणि ती बोलली पण होती तसं राकेशला, रेवा जाती मला असं वाटतंय, काटाचक तर कोणी गेलं नाही पाहिजे पण असं वाटतंय रेवा जाईल असं बोलली होती. मग तेव्हा तिने पहिलेच ती कविता काय ती सेट करून ठेवली होती. त्याच्यातही अनुश्री आणि विशाललाच त्याच्यात टोमणे होते म्हणजे निगेटिव्ह. म्हणे काय ते चोरी करणारे, धक्के देणारे घरात राहिले आणि एक खरा माणूस खरा सदस्य घरातून बाहेर चालला असं काहीतरी बोलली होती ती, ज्यावरून लोक जाम चिडले तिच्यावर. म्हणूनच नंबर 2वर बाई तन्वी कोलते आहे आणि नंबर 1वर वोटिंग होती ती विशाल कोटियनला. जबरदस्त सपोर्ट वोट्स विशाल कोटियनला होताना दिसत आहे. त्याचा अकाउंटसुद्धा म्हणजे
त्याचं अकाउंटसुद्धा बंद झालं आहे. आता तो नवीन अकाउंटवर सगळ्या गोष्टी करतात. तो मी म्हणाल तुम्ही जा त्याच्या अकाउंटवर, त्याला फॉलो करा, त्याला सपोर्ट करा जर तुमचा फेवरेट असेल तर. नाहीतर तन्वीचे फेवरेट म्हणाल तू कोण सांगणार आहे आम्हाला. त्याच्यामुळे विशाल एक मास्टर माइंड गेम त्याने नेहमी घरात खेळला, एक स्ट्रॉंग गेम खेळला आहे त्याने. तर ज्याचा पण फेवरेट असेल जा वोट करा, सपोर्ट करा, त्याच्या अकाउंटला फॉलो करा. त्यांनी ते टाकलं आहे मला वाटतं नवीन अकाउंट, तुम्ही टाकलं ना तर येईल इंस्टाग्रामवर. तर जा फॉलो करा तुम्ही त्याची फॅन असाल तर. आणि तन्वी कोलतेचे फॅन भाई तन्वी कोलतेला सपोर्ट करा. राकेश बापटचे फॅन राकेश बापटला वोट्स करा. तन्वी कोलतेचे तन्वीला वोट्स करा, हेच म्हणेल मी. दीपालीला वोट्स करा. आणि अनुश्री मानेला सपोर्ट आणि वोट करा. तर हे होतं ओपनिंग वोटिंग ट्रेंड. पण हे रात्रीपर्यंत उथलपुथल चेंज होणार आहे पूर्ण. तर नंबर 1वर आहे विशाल, नंबर 2वर आहे तन्वी, नंबर 3वर आहे राकेश, नंबर 4वर आहे अनुश्री माने, नंबर 5वर आहे दीपाली सय्यद. याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं की कोण उचलेल बिग बॉसची ट्रॉफी? ऑडियन्सच्या नजरेत मला इथं विशाल, अनुश्री वगैरे दिसत आहे, खूप सपोर्ट दिसतो आहे मला सोशल मीडियावर जबरदस्त यांना. पण मेकर्सचे फेवरेट आहेत तन्वी आणि राकेश, यांच्यापैकीच कोण ना कोणी ट्रॉफी उचलणार. मे बी तन्वी उचलायचे चान्सेस सर्वात जास्त आहे. तन्वी होणार बिग बॉस सीझन 6ची विनर. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या नजरेत तुमचा विनर कोण आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.